स्वागत आहे मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मोबाईलवर आपण मुख्यमंत्री लाडकी बहीणचा कसं फॉर्म भरणार आहोत। मित्रांनो, नारी शक्ती ॲप हे नवीन फॉर्म घेत नाहीत व आता पोर्टलवरच नवीन फॉर्म जमा होणार आहेत व आता OTPची अट पण आता काढलेली आहे। म्हणजेच आता विदाऊट OTP फक्त मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला OTP येणार नाही, काय नाही। नारी शक्ती ॲपपेक्षा सोपं आता इंटरफेस या वेबसाईटचं केलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याच्यावर वेबसाईटवर कसे अर्ज करायचे। सर्वात आधी अर्जदार लॉगिन इथे आपल्याला यायचं आहे। त्यानंतर अर्जदार लॉगिन नंतर आपल्याला खाली डज नॉट हॅव अकाउंट येथे क्लिक करायचं आहे। क्रिएट अकाउंटवर क्लिक करून आपल्याला इथे आधारचा नाव इथे लिहायचं आहे। म्हणजे आता हे जे लॉगिन बनवायचं आहे आपल्याला, हे कोणाचा पण चालतो किंवा जे महिला आता फॉर्म भरणार आहे त्यांचा पण लॉगिन इथे चालतो। इथे नाव टाकून आपल्याला घ्यायचं आहे आधार कार्डवरचं। त्यानंतर मित्रांनो इथे मोबाईल नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे पासवर्ड कन्फर्म करायचा आहे। त्यानंतर इथे आपला डिस्ट्रिक्ट आपल्याला इथे निवडायचा आहे। मित्रांनो इथे आपण आपला डिस्ट्रिक्ट निवडू शकता। त्यानंतर आपल्याला आपला तालुका इथे निवडायचा आहे। त्यानंतर आपला गाव आपल्याला इथे निवडायचा आहे। त्यानंतर आपल्याला जर म्युनिसिपॅलिटी काउन्सिल असेल, कॉर्पोरेशन महानगरपालिका किंवा नगर परिषद असेल तर आपण इथून निवडू शकता। जर आपण गावातून येत असाल तर इथे नोट ॲप्लिकेबल किंवा लागूनही इथे क्लिक करू शकता। त्यानंतर ऑथोराइज्ड पर्सन आपण कोण आहात। जर आपण सामान्य नागरिक, सामान्य वुमन असाल तर इथे जनरल वुमन करायचं आहे। त्यानंतर जर आपण CSC सेंटरवाले किंवा अंगणवाडी वर्कर असाल तर इथे ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपला ऑफिस नंबर टाकायचा आहे, म्हणजे आपला मोबाईल क्रमांक इथे टाकायचा आहे। त्यानंतर इथे हे कॅप्चा इथे टर्म कंडिशन अग्री करून इथे कॅप्चा टाकायचा आहे। त्यानंतर साइन अप या बटनावर क्लिक करून आपल्याला लॉग इन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे आपण जे मोबाईल नंबर टाकलो होतो ते मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। त्यानंतर पासवर्ड इथे टाकायचा आहे। मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर आपल्याला इथे 3 डॉटवर क्लिक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज इथे क्लिक करायचा आहे। त्यानंतर आपल्याला अर्ज इथे क्लिक करायचा आहे। त्यानंतर आपला इथे आधार कार्ड नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला आपलं जे कॅप्चा कोड आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे, ते आपण इथे टाकून घेऊ। त्यानंतर महिलेचे आधार कार्ड प्रमाणे नाव आपल्याला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे। मित्रांनो, नारी शक्ती ॲपवर आपण मराठीमध्ये नाव लिहिले तरी पण फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत। पुन्हा ते अप्रूव्ह केले, आधी फॉर्म रिजेक्ट झाले होते, त्यानंतर ते अप्रूव्ह झाले, पण आता वेबसाईटवर फक्त इंग्लिशमध्येच नाव लिहायचं आहे। त्यामुळे इथे आता महिलेचे पूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे लिहायचे आहे। त्यानंतर जर महिला विवाहित असेल तर इथे पतीचे नाव लिहायचं आहे। जर विवाहित नसेल तर इथे वडिलाचे नाव लिहायचं आहे। जर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव आपण इथे लिहू शकता, पण इथे आधी कंपल्सरी होते महिलाचे नाव, आता कंपल्सरी नाही, तर त्याला स्टार नाही, म्हणजे आपण लिहिलेले तरी चालणार पण नाही लिहिले तरी बी काही फरक पडणार नाही। त्यानंतर इथे वैवाहिक स्थिती आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे। विवाहित, अविवाहित, विधवा, जे पण आपली विवाहित स्थिती असेल ते आपण इथे निवडू शकता। त्यानंतर आपल्याला जन्मतारीख इथून निवडायची आहे। आपण कॅलेंडरवरून आपले जे जन्मवर्ष, जन्मतारीख आहे ते आपण इथून वर्ष निवडू शकतो, जो पण आपला वर्ष असणार आहे। त्यानंतर आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का इथे वय करायचं आहे। मित्रांनो, जर तुमचं जन्मस्थान जर महाराष्ट्राचं आहे तर वय करायचं आहे, नाही जर नसेल तर नाही करायचं आहे। त्यासाठी आपल्याला राज्य निवडायचं आहे। जर होय असेल तर वय करा। इथे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता ज्याप्रमाणे आपण नारी शक्ती ॲपवर
टाकत होतो त्याचप्रमाणे ते टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला पिनकोड कंपल्सरी नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला आपले जे गाव आहे ते निवडायचं आहे. त्यानंतर आपले जर महानगरपालिका आपण मोठ्या शहरात राहत असाल, जर महानगरपालिका असेल तर महानगरपालिका निवडा. जर आपण तालुक्याच्या ठिकाणी नगरपरिषद असते तिथे जर राहत असाल तर ते निवडा. जर आपण गावात राहत असाल तर लागू नाही म्हणून हे सिलेक्ट करा. त्यानंतर आपले जे मतदारसंघ आहे ते आपण इथे निवडू शकतो. त्यानंतर आपले मोबाईल क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे. जे पण आपले मोबाईल क्रमांक असेल ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत असाल तर इथे जर तुम्ही PM किसान किंवा इतर योजनेचा जर लाभ घेत असाल तर होय करायचा आहे. त्यानंतर त्या योजनेचं आपल्याला नाव टाकायचं आहे. दरमहा आपल्याला किती वेतन किंवा त्याचे पैसे भेटतात ते टाकायचं आहे. जर आपण कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही म्हणून इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपले बँकेचं नाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर आपले बँकधारकाचं नाव म्हणजेच महिलाचे जे आता फॉर्म भरायला त्याचे नाव टाकायचं आहे. जे पासबुकवर आहे तेच इथे टाकायचं आहे. त्यानंतर आपले बँक खाते क्रमांक टाकायचा आहे. नंतर त्या बँक खाते क्रमांकची पुष्टी आपल्याला इथे करायची आहे. त्यानंतर आपल्या जे बँकेचं IFSC कोड आहे IFSC ते कोड इथे टाकायचं आहे. इथे विचारत आहे आपले बँक खाते आधार कार्डशी जोडले आहे का, तर मित्रांनो इथे होय करायचं आहे. जर आपले आधार कार्ड खात्याशी जोडले नसेल तर जोडून घ्यायचं आहे मित्रांनो. त्याशिवाय पैसे आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार नाहीत. DBT अनुसारच आपले पैसे आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. त्यानंतर मित्रांनो आधार कार्डची समोरील बाजू आपल्याला फोटो काढून आपल्या मोबाईलमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढायचे आहे. त्यानंतर समोरील बाजू इथे आपण अशा प्रकारे अपलोडवर बटनवर क्लिक करून गॅलरीमधून आपण घेऊ शकता मित्रांनो. इथे अपलोडवर फाईल्स प्रत्येक मोबाईलचा वेगळा असतो, त्यानुसार आपण इथे अपलोड करू शकता मित्रांनो. अशा प्रकारे आपण आधार कार्ड इथे अपलोड करू शकता. त्याप्रमाणेच मागील बाजू आपल्याला इथे अपलोड करायची आहे. हे फक्त डेमोसाठी मी दाखवलेलं आहे. तुम्ही प्रॉपर डॉक्युमेंट इथे अपलोड करू शकता. त्यानंतर आपल्याला आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा TC या किंवा 10-15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीची मतदार कार्ड यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट आपल्याला इथे अपलोड करायचं आहे मित्रांनो. जर तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर होय करा. जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल तर इथे नाही म्हणून क्लिक करा. इथे उत्पन्नाचं प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी अपलोड बटन येईल, तिथे आपण फाईल अपलोड करू शकता. किंवा जर आपल्याकडे राशन कार्ड असाल तर होय म्हणून करा. इथे राशन कार्डची समोरची बाजू, त्यानंतर इथे राशन कार्डची मागील बाजू आपल्याला अपलोड करायची आहे. त्यानंतर मित्रांनो जे आपण नारी शक्तीवर हमीपत्र अपलोड करत होतो तेच हमीपत्र लिहून प्रॉपर बॉक्स राईट करून आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अर्जदाराचा फोटो एक आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. किंवा आपण लाईव्ह फोटो पण आपण कॅप्चर करू शकतो. तसं तर अपलोडही करा, म्हणजे सोपं आहे. ते लाईव्ह फोटो काढणे थोडे इथे अवघड जात आहे, म्हणून ते अपलोड करा. त्यानंतर मित्रांनो हमीपत्र स्वीकारा, पूर्ण हमीपत्र आहे ते स्वीकारा व सबमिट बटनावर क्लिक करा. अर्जदाराची फोटो सर्वात आधी येईल, संबंधी माहिती जन्मवर्ष आधी येईल, त्यानंतर जन्म महिना व जन्मतारीख येईल. त्यानंतर सर्वात लास्टला एक कॅप्चा येईल. ते कॅप्चा भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. आपले फॉर्म सफलतापूर्वक सबमिट होईल. अशा प्रकारे आपण वेबसाईटवर फॉर्म भरू शकता. नारी शक्ती ॲपची आपल्याला आता गरज नाही व नारी शक्ती ॲप चालू होण्याची शक्यता पण कमी आहे, कारण पहिला टप्पा माझी लाडकी बहीणचा संपलेला आहे. त्यामुळे नारी शक्ती ॲप हे चालू होणार नाही अशी शक्यता जास्त आहे. म्हणून वेबसाईटवर लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घ्या.